नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट स्ट्रिक्ट सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स, पेपर 1 चा कम्प्लीट कोर्स, ज्यात असणार आहेत लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 2000+ MCQ सिरीज असणार आहे. सोबतच असणार आहे पीवायक्यू विथ सोल्युशन. जर का तुम्हाला पेपर 1 मध्ये 80+ टार्गेट करायचं असेल तर हा कम्प्लीट कोर्स तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नक्की जॉईन करा आणि याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ते 2100 ला पडेल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आम्ही सुरू केली आहे टेस्ट सिरीज MS सेट 2024 एक्झाम साठी, जी 26 तारखेपासून सुरू झालेली आहे. यात 50+ अधिक मॉक टेस्ट असणार आहेत आणि ते अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत त्याचे. आणि तुम्ही पेपर दिल्यानंतर लगेचच तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मध्ये तुम्हाला जॉईन करण्यात येईल. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि या टेस्ट सिरीज बद्दल जर का तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ नेटवर्क डिव्हाइस. तर हा प्रश्न 8व्या टॉपिक मधला आहे, 8वा युनिट जो आहे ICT. आणि इथे विचारलेलं आहे की ऑप्शन्स जे दिले आहेत त्यातले कोणतं नेटवर्क उपकरण नाही आहे. तर राउटर नाहीये का, स्विच, हब, CPU, सांगा बघू. नेटवर्क डिव्हाइस विचारलाय, उपकरण नाही आहे म्हणून. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे CPU. CPU हे नेटवर्क डिव्हाइस नाही आहे. राउटर आपण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं, स्विच पण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं आणि हब पण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे CPU. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कम्प्युटर्स ऑन द इंटरनेट आर आयडेंटिफाईड बाय. म्हणजेच इंटरनेटवरील संगणकद्वारे ओळखले जाते. कशाद्वारे ओळखले जाते? ईमेल ऍड्रेसद्वारे, स्ट्रीट ऍड्रेसद्वारे, IP ऍड्रेसद्वारे की नन ऑफ द अबाव. आता नन ऑफ द अबाव तर नसणार आहे, यामुळे आपल्याला 3 याच्यामधून उत्तर द्यावं लागेल. ईमेल ऍड्रेस नुसार आपण ओळखल्या जात नाही इंटरनेटवरील संगणक. ठीक आहे, स्ट्रीट ऍड्रेस पण नाही. तर ते कशामुळे ओळखले जातं? ते ओळखले जातं IP ऍड्रेसमुळे. तर हे काय आहे IP ऍड्रेस? हे IP ऍड्रेस असं म्हणजे की याला इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस असं म्हटलं जातं आणि हा एक विशिष्ट ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक किंवा संगणकशी नेटवर्कशी संबंधित असतो. ठीक आहे, तर आणि इंटरनेटशी कनेक्ट केल्यानंतर IP ऍड्रेस हा कम्प्युटरला माहिती पाठवू शकतो किंवा प्राप्त पण करू शकतो. त्यामुळे IP ऍड्रेस खूप महत्वाचा असणार आहे कम्प्युटर शिकतात. आणि याचं स्टँडर्ड साईज जे आहे ना IP ऍड्रेसचं, ते आहे 32 बिट्स. काय आहे ते? 32 बिट्स असणार आहे. याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये 8 हे असतात. याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये काय असतात? 8 बिट्स असतात आणि हे 4 अंकी असं वगैरे असतं. जसं की आता आहे 192.168.0.1. आता हे झालं ना, हे 4 सेक्शन मध्ये आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकी याच्यामध्ये 8 बीट असतात आणि याला हे जे आहे ना, हे 4 बायनरी ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. IP ऍड्रेस काय आहे? इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस आहे. हा हा एक एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक आणि संगणक नेटवर्कशी संबंधित आहे. ठीक आहे, याद्वारे इंटरनेट कनेक्ट केल्यावर IP ऍड्रेसद्वारे काय कम्प्युटरला माहिती पाठवणे आणि प्राप्त करणे इझी जाते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? IP ऍड्रेस असणार आहे. कम्प्युटर ऑन द इंटरनेट आर आयडेंटिफाईड बाय IP ऍड्रेस. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अन एक्झाम्पल ऑफ असिक्रोनस मीडियम इज. म्हणजे असिक्रोनस माध्यमाचे उदाहरण सांगा असं म्हटलेलं आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म आणि न्यूजपेपर. सांगा बघू. व्हिडिओच्या शेवटी आपण जितके प्रश्न घेतोय, जसं 15 प्रश्न घेतोय, त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन्सचे उत्तर माझ्यासोबत देत जा आणि बघा, चेक करून बघा तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर येत आहेत. ठीक आहे, आणि हा सुद्धा प्रश्न 8व्या टॉपिक मधला असणार आहे, ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, आणि हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो पेपर 1 साठी, कारण सगळीकडे आता कम्प्युटरचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे. त्यामुळे यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, सेट असो किंवा नेट असो. ठीक आहे, तर आता प्रश्न काय आहे? एक्झाम्पल ऑफ असिक्रोनस मीडियम. सांगा बघू. तर याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की असिक्रोनस काय आहे किंवा सिक्रोनस काय आहे. तर आधी मी सांगते की सिक्रोनस काय आहे. सिक्रोनस काय आहे? तर यामध्ये डाटा असतं, ब्लॉक असतं, फ्रेम्सच्या स्वरूपात हे पाठवलं जातं. काय? सिक्रोनस. आणि एक्झाम्पल जसं झालं की चॅट रूम झालं,
चॅट रूम झालं. आणि सिक्रोनस मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की इथं रिअल टाइम इंटरॅक्शन होतं, म्हणजे फेस टू फेस असो किंवा रिअल टाइम बिटवीन सेंडर आणि रिसिव्हर, जसं की झूम मीटिंग असो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे जे आपण करतो झूम मीटिंग मध्ये, तर ती 1 to 1 आहे ना, सेंडर आणि रिसिव्हर तुरंत मध्ये, म्हणजे लगेचच तुम्हाला सेंडर जो सांगतोय मेसेज ते कळतंय रिसिव्हरला, म्हणजे रिअल टाइम कन्व्हर्सेशन आहे. तर सिक्रोनियस ने काय येतं, रिअल टाइम कन्व्हर्सेशन येतं. एक्झाम्पल काय तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं किंवा झूम मीटिंग वगैरे झालं, ठीक आहे. आणि असिक्रोनियस मध्ये काय येतं, तर याच्यामध्ये रिअल टाइम कन्व्हर्सेशन नसतं. जसं की मी आता रेकॉर्ड केलं, युट्यूबला टाकलं, तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा आणि मी माझ्या वेळेनुसार अपलोड करते, ते काय झालं, असिक्रोनस झालं. लर्नर आणि टीचर हे सेम टाइमला प्रेझेंट नसतात आहे, ठीक आहे. जर का आपला हे युट्यूब लाईव्ह असतं तर आपण सिक्रोनियस मीडियम मध्ये असतो, पण आता हे लाईव्ह नाहीये त्यामुळे आपण काय आहोत, असिक्रोनस मीडियम मध्ये आहोत. तर असिक्रोनियस मध्ये काय येतं, ऑनलाईन फोरम येतं, ईमेल येतं, फाईल ट्रान्सफर येतात, ठीक आहे. इनडायरेक्ट कॉन्व्हो होतोय असिक्रोनस मध्ये, ठीक आहे. त्यामुळे सांगा बघू एक्झाम्पल काय असणार आहे आता याच्यामध्ये. आपलं उत्तर काय असणार आहे, न्यूजपेपर असणार आहे. असिक्रोनियस मीडियम मध्ये एक महत्वाचं उदाहरण काय आहे, न्यूजपेपर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तर आपलं उत्तर काय असणार आहे, न्यूजपेपर असणार आहे. कारण न्यूजपेपर कधी म्हणजे छापल्या जातात तर मग रीडर्स कधी पण ते वाचू शकतात, हो की नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ मेसेज बिनीथ अ मेसेज इज लेबल्ड ॲज, म्हणजेच संदेशाच्या खाली संदेश असे लेबल केले आहे तर त्याला काय म्हणतात. त्याला एम्बेडेड टेक्स्ट म्हणतात, इंटरनल टेक्स्ट म्हणतात, इंटर टेक्स्ट म्हणतात की सब टेक्स्ट म्हणतात. सांगा बघू काय म्हणत असतील. अ मेसेज बिनीथ अ मेसेज, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सबटेक्स्ट. संदेशच्या खाली संदेश असे लेबल केले असेल तर त्याला सबटेक्स्ट असे म्हटले जाते, ठीक आहे. त्यानंतर द फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल स्प्रेडशीट इज, म्हणजे एक्सेल स्प्रेडशीट जे असते त्याचा विस्तार सांगा म्हणतात, कोणत्या नावाने ते फाईल सेव्ह होते. डॉट डॉक सेव्ह होते, डॉट टीएक्सटी होते, डॉट एक्सएलएस होते, डॉट पीपीटी होते. सांगा बघू काय असणार आहे. 8व्या टॉपिक मधून फाईल एक्सटेन्शन वर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे, त्यामुळे फाईल एक्सटेन्शन हा टॉपिक सब टॉपिक खूप महत्वाचा ठरतो 8व्या टॉपिक मधून, ठीक आहे. त्यामुळे नक्कीच सोडू नका, यावर वाचा हे आणि उत्तरे द्या, ठीक आहे. तर काय उत्तर असणार आहे, फाईल एक्सटेन्शन एक्सेल असणार आहे. हे बघा, एक्सेल साठी हे असणार आहे. आणि टेक्स्ट हे नॉर्मल टेक्स्ट साठी, पीपीटी पॉवर पॉइंट साठी, डीओसी डॉक्युमेंट साठी किंवा वर्ड साठी, ठीक आहे. इथे दिले आम्ही पीपीटी एक्स पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, एक्सेल एक्सेल एस, डीओ डॉक एक्स वर्ड डॉक्युमेंट साठी, टेक्स्ट प्लेन टेक्स्ट, जेपीजे हे जेपीजे फाईल इंटरचेंज फॉर्मेट आहे ते, ठीक आहे. फाईल एक्सटेन्शन पुन्हा पण भरपूर आहेत, आपण घेऊया आरामात आणि तुम्ही नक्की वाचा आहे, ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, डॉट एक्सेल एस असणार आहे, फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल स्प्रेडशीट, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द एक्सएमएल स्टँड फॉर, एक्सएमएलचा अर्थ काय आहे हे विचारलेला आहे. यामध्ये एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे, एक्सटर्नल मेकअप लँग्वेज आहे, एक्सटर्नल मार्कअप लॉजिक आहे की एक्सटर्नल मॅग्निट्यूड लँग्वेज आहे. सांगा बघू काय असणार आहे एक्सएमएल. तर ही नक्कीच हे लँग्वेज असणार आहे, त्यामुळे लॉजिक तर कट करा. लँग्वेजचे 3 ऑप्शन्स आहे, यामधून आपण बघूया. लॉजिक तर कट झालं, सी. एक्सटर्नल मॅग्निट्यूड लँग्वेज, एक्सटर्नल मेकअप लँग्वेज, मेकअप लँग्वेज तर नसणार आहे, त्यामुळे आपण दोघांमधून बघूया एक्सटर्नल की एक्सटेन्सिबल. तर काय असणार आहे आपलं उत्तर, आपलं उत्तर असणार आहे ए. एक्सएमएल काय आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे. तर ही एक मार्कअप लँग्वेज आहे जी फाईल फॉर्मॅट आहे, जी अनियंत्रित डेटा जे असतो ना, संचयित अनियंत्रित डेटा त्याला प्रसारित करण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी याचा यूज केला जातो, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द स्टँडर्ड साईज ऑफ आयपी ऍड्रेस. तर काय असणार आहे, आयपी पत्त्याचा मानक आकार 16 बीट्स आहे की 32 बीट्स आहे की 48 बीट्स आहे की 64 बीट्स आहे. तर याआधी आपल्याला काय माहिती पाहिजे की, तर आयपी ऍड्रेस म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, हा एक विशिष्ट इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस आहे हा. आणि हा एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक किंवा संगणक नेटवर्कशी संबंधित आहे आणि इंटरनेटशी कनेक्ट आहे. आणि आयपी ऍड्रेस कम्प्युटरला माहिती पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी एक मानक संमती देतो, ठीक आहे. त्यानंतर या आयपी ऍड्रेसमध्ये किती असतात बीट्स, यामध्ये 32 बीट्स असतात आणि त्यातील प्रत्येक हे 8 बीट सेगमेंट आहे. त्यातील प्रत्येक जे आहे ना ते 8 बीट सेगमेंट आहे. त्याला म्हणतात ऑक्टेट, म्हणतात त्याला ऑक्टेट, ठीक आहे. त्यानंतर याचं आपण एक एक्झाम्पल आपण जर का घेतलं तर घेऊ शकतो 192. एक मिनिट, 149.168
165.0.1 हे अशा प्रकारचे ब्लॉक्स असतात आहे. आणि या 4 ब्लॉक्सला काय म्हणतात, बायनरी ब्लॉक्स म्हणतात त्याला. ठीक आहे, हे असे 4 जे आहे ना, हे बायनरी ब्लॉक्स आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्टँडर्ड साईज ऑफ IP ऍड्रेस काय आहे, 32 बिट्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मल्टीमीडिया इज अ बेसिकली. मल्टीमीडिया मुळात काय आहे, अॅनिमेशन फीचर आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, की ऑल ऑफ द अबव. सांगा बघू मल्टीमीडिया काय आहे. तर मल्टीमीडिया हा एक संवादाचा प्रकार आहे, ज्यात लेखन, ऑडिओ, इमेज, व्हिडिओ असं सगळं येतं. आणि त्यात एक्झाम्पल म्हणून आपण स्लाइड शो, अॅनिमेटेड व्हिडिओ किंवा व्हिडिओ पॉडकास्ट हे करू शकतो. तर त्यामध्ये काय असणार आहे, ते हे एक टेक्नॉलॉजी आहे. ती अॅनिमेशन व्हिडिओ बनवते, पण अॅनिमेशनचं फीचर आहे त्यात, पण ही एक काय आहे, टेक्नॉलॉजी आहे. मल्टीमीडिया इज अ बेसिकली एज अ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर साईज ऑफ कम्प्युटर वॉज व्हेरी लार्ज इन, म्हणजे संगणकाचा आकार खूप मोठा होता. कधी होता, फर्स्ट जनरेशन मध्ये होता, सेकंड जनरेशन मध्ये होता, थर्ड जनरेशन मध्ये होता, की फोर्थ जनरेशन मध्ये होता. जर काही याचं उत्तर माहिती नसेल तर आपण एक साधं लॉजिक लावू शकतो, की आपण एखादं जेव्हा नवीन काहीतरी करतोय तर आपल्याला माहिती आहे याचा आकार फर्स्ट जनरेशन मध्ये जास्त होता, मोठा होता. ऑब्विस गोष्ट आहे, कारण आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण कसं मोठ्याकडून लहानाकडे जायचा प्रयत्न करतो. आणि एक लॉजिक हाच होता, की फर्स्ट जनरेशन मध्ये कम्प्युटर हा खूप मोठा होता. त्यानंतर मग तो आतापर्यंत तो पूर्ण लॅपटॉपच्या स्वरूपात किंवा आयपॅडच्या स्वरूपात तो खूप हे झालेला आहे, कमी झालेला आहे त्याचा आकार. ठीक आहे, त्यामुळे आपण हा इथे लावू शकतो लॉजिक, की संगणकाचा आकार हा फर्स्ट जनरेशन मध्ये मोठा असू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 असणार आहे. तर एकदा बघून घ्या. फर्स्ट जनरेशन ही 1946 पासून ते 1960 पर्यंत आहे याचा पिरियड. आणि पहिल्यांदा कोणता होता, व्हॅक्युम ट्यूब म्हणून होता. व्हॅक्युम ट्यूब्स म्हणून होता पहिल्यांदा. फर्स्ट जनरेशनचं नाव काय आहे, व्हॅक्युम ट्यूब्स आहे. सेकंड जनरेशनचं नाव काय आहे, ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे, आणि याचा कालावधी आहे 1959 पासून 1965 पर्यंत. आणि तिसरं जनरेशन जे आहे ते आहे 65 पासून 71 पर्यंत. आणि त्याचं होतं ते इंटिग्रेटेड सर्किट होतं, टेक्नॉलॉजी ती यूज केलेली होती. ठीक आहे, आणि फोर्थ जनरेशन जे आहे ती 71 पासून 80 पर्यंत आहे, जे आहे मायक्रो प्रोसेसर्स. ठीक आहे, आणि फिफ्थ जनरेशन जी आहे ती आता 80 पासून आता सुरू आहे, जे आहे AI आहे, ULSI आहे. ठीक आहे, हा चार्ट तुम्ही नक्की पाठ करा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. सेट असो किंवा नेट असो, यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे, आणि याच्यामध्ये आपण गुण जाऊ द्यायचे नाही. ठीक आहे, परत एकदा सांगते आहे, 5 जनरेशन आहे. पहिली जनरेशन आहे 46 पासून 59 पर्यंत, जे आहे व्हॅक्युम ट्यूब. आणि सेकंड जनरेशन आहे 59 पासून 65 पर्यंत, जे आहे ट्रान्झिस्टर. थर्ड जनरेशन आहे 65 to 71, जे आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. आणि फोर्थ जनरेशन जे आहे ती आहे 71 पासून 80 पर्यंत, जे आहे मायक्रो प्रोसेसर्स. आणि फिफ्थ जनरेशन जे आहे ती 80 पासून आहे आतापर्यंत, जे आहे AI ULSI. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, फर्स्ट जनरेशन असणार आहे. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर ऍज स्विचिंग डिव्हायसेस आर फॉर विच जनरेशन ऑफ कम्प्युटर. आताच आपण पाहिलं, सांगा बघू, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन की फोर्थ जनरेशन. यामध्ये विचारले आहे मायक्रो प्रोसेसर हा कोणत्या पिढीचा संगणक आहे, सांगा बघू. मायक्रो प्रोसेसर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे दाखवलं होतं, मायक्रो प्रोसेसर कुठे आहे, फोर्थ जनरेशन मध्ये आहे. त्याचा कालावधी काय आहे, 71 to 80 आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे फोर्थ जनरेशन. आपलं उत्तर असणार आहे फोर्थ जनरेशन. ठीक आहे, 71 to 80 मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, UNIVAC इज म्हणजे युनिवॅक हे काय आहे. तर युनिवॅक हे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर आहे का, अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म जे आहेत ना ते भरपूर विचारले जातात IICT मध्ये. त्यामुळे ते नक्की तुम्ही वाचा, ते असेलच टॉपिक, सब टॉपिक आहे ते महत्वाचं. ठीक आहे, युनिव्हर्सल ॲरे कम्प्युटर म्हणतात त्याला, की युनिक ऑटोमॅटिक कम्प्युटर म्हणतात, की अनव्हॅल्युएड ऑटोमॅटिक कम्प्युटर म्हणतात. सांगा बघू काय म्हणतात युनिवॅक. तर युनिवॅक काय आहे, हे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर आहे. युनिव्हर्सल स्वयंचलित संगणक आहे ते, त्याचा फुल फॉर्म आहे ते. ठीक आहे, तर हे एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचं डिझाईन आहे युनिवॅक. काय आहे ते, इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचं डिझाईन आहे. आणि ते बनवलं गेलं होतं 1951 मध्ये. कधी, 1951 मध्ये. आणि ते 86 मध्ये ते बंद केलं होतं, 1986 मध्ये ते बंद झालेलं होतं. ठीक आहे, आणि ते केलं होतं जॉन नावाचं एक होतं मॅचली, आणि एक जे प्रेस्पर, त्यांनी बनवलं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, युनिवॅकचं फुल फॉर्म काय आहे, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ कलेक्शन ऑफ 8 बीट्स इज कॉल्ड ॲज. 8 बीट्सचा संग्रह
ला काय म्हणतात? बाईट म्हणतात, वर्ड म्हणतात, फाईल म्हणतात, फोल्डर म्हणतात. सांगा बघू. इथे ऑप्शन्स बघा किती इझी दिलेले आहे. त्यामुळे फोल्डर तर नसणार आहे, फाईल पण नसणार आहे, वर्ड पण नसणार आहे. तर काय म्हणतात? बाईट म्हणतात त्याला. 8 बीट्सला बाईट म्हणतात, एक बाईट. बघून घेऊ आपण. बघा, बीट आहे 1 बायनरी डिजिट, बाईट आहे 8 बीट्स, त्यानंतर येतं केबी ज्यामध्ये आहे 1000 बाईट्स, त्यानंतर एमबी येतं. इथं इथे 1000 नसणार आहे, इथे 1024 असणार आहे. ठीक आहे. केबी नंतर एमबी, एमबी नंतर जीबी, नंतर टीबी टेराबाईट, नंतर पेटाबाईट, मग हेक्झाबाईट, त्यानंतर झेटाबाईट आणि मग योटाबाईट. ठीक आहे. हे सगळं मग 1024 असणार आहे. ठीक आहे. 1000 नसणार आहे, ते 1024 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, आपला उत्तर आहे बाईट. ठीक आहे. त्यानंतर ब्रेन ऑफ कम्प्युटर विच कीप्स पेरिफेरल्स अंडर इट्स कंट्रोल, म्हणजेच परिधीय घटक आपल्या नियंत्रणाखाली ठेवणाऱ्या संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? कॉमन पॉवर युनिट म्हणतात, कॉमन प्रोसेसिंग युनिट म्हणतात, सेंट्रल पॉवर युनिट म्हणतात की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात? ब्रेन जे असतं कम्प्युटरचं त्याला काय म्हणतात? डोळे बंद करून आपण काय करू शकतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. कम्प्युटरमध्ये काय महत्वाचे असते? सीपीयू महत्वाचे असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असणार आहे. त्यानंतर इथं परत विचारलेलं आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये कशाचा समावेश असतो? इनपुट आउटपुट आणि प्रोसेसर याचा असतो का? इनपुट आउटपुट प्रोसेसर आणि ब्राउझर याचा असतो की? कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट की प्रायमरी स्टोरेज की कंट्रोल युनिट, प्रोसेसर, प्रायमरी स्टोरेज? सांगा बघू काय असणार आहे. आपण हे आधी शिकलो होतो, म्हणजे हे खूप जुनं आहे, आपल्याला माहिती असतं हे, लहानपणापासून मी शिकतोय सीपीयू मध्ये काय असतं. कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक युनिट आणि प्रायमरी स्टोरेज हे महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. सीपीयू. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर एएलयू याचा फुल फॉर्म सांगितला आहे. आता याच्या भागात तुम्हाला भरपूर हे फुल फॉर्मचे विचारले गेलेले आहे, तर त्यामुळेच म्हणताय मी की हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. फुल फॉर्म्स विचारलेच जातात, त्यामुळे नक्की सगळे वाचून ठेवा. ठीक आहे. एएलयूचं फुल फॉर्म काय असणार आहे? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, अरे लॉजिक युनिट, ऍप्लिकेशन लॉजिक युनिट की नन ऑफ द अबाव? नन ऑफ द अबाव नसणार आहे. सांगा बघू काय असणार आहे? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, जे आपण आत्ताच वाचलं होतं. अंकगणित तर्क एकक, एएलयू चा फुल फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द एएलयू ऑफ अ कम्प्युटर रिस्पॉन्स टू द कमांड्स कमिंग फ्रॉम, म्हणजे जे एएलयू आहे, संगणकाचा एएलयू आहे, तो कोणत्या आदेशांकडून प्रतिसाद देतो? कडून येणाऱ्या आदेशांना प्रतिसाद देतो. ते प्रायमरी मेमरी, कंट्रोल सेक्शन, एक्सटर्नल मेमरी की कॅचे मेमरी? सांगा बघू. तर ते कशा थ्रू देतो? कंट्रोल सेक्शन थ्रू. सीपीयू कंट्रोल करतो ना आपण, त्यामुळे एएलयू ऑफ कम्प्युटर रिस्पॉन्स टू द कमांड्स ऑफ कंट्रोल सेक्शन, जो की सीपीयू देतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यामुळे आपण आज घेतले आहे 16 प्रश्न. 16 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मला खात्री आहे हे क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस करत जाणार आहोत. 7 एप्रिल 2024 ला आपली एक्झाम असणार आहे, एमएस सेट. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. यासोबतच आम्ही 26 तारखेपासून टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. ती पण खूप तुम्हाला महत्वपूर्ण ठरेल. त्यात 50+ अधिक मॉक टेस्ट आहे, अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहेत. तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. तुमच्या प्रश्नांचे उत्तरे स्पष्टीकरणासहित तुम्हाला देण्यात येईल. खूप महत्वाची ठरणार आहे ही पेपर 1 साठी टेस्ट सिरीज. जर का तुम्ही बॅच नसेल घेतली तर टेस्ट सिरीज घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. अभ्यास करा, वाचत राहा.